नवरात्रीपूर्वी लाडक्या बहिणींना मिळणार खुशखबर, खात्यात येणार 3,000 रुपये। लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे हप्ते अजून मिळालेले नाहीत, ज्यामुळे महिलांमध्ये चिंता आहे। मात्र प्रशासनाकडून दोन्ही हप्ते मिळून 3,000 रुपये लवकरच जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सणासुदीच्या काळात अनेक महिलांना अपेक्षित आर्थिक मदत वेळेवर न मिळाल्याने नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं आहे। रक्षाबंधनापूर्वी जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला असला तरी ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांचा हप्ता अजूनही बँक खात्यांमध्ये जमा झालेला नाही। त्यामुळे अनेक महिलांमध्ये अस्वस्थता आणि चिंता वाढली आहे। गणेश उत्सवाच्या तोंडावर हप्ता न मिळाल्याने नाराजी निर्माण झाली होती। मात्र आता प्रशासनाकडून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ऑगस्ट व सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र करून तब्बल 3,000 रुपये याच महिन्यात खात्यांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे। सरकारने पूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याचा हप्ता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्याचं आश्वासन दिलं होतं। पण सप्टेंबरमध्ये ही रक्कम न मिळाल्याने महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं। अनेक महिलांकडे स्वतःचं बँक खाते नसल्याने पैसे त्यांच्या घरातील पुरुष सदस्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळे या प्रक्रियेत थोडा वेळ लागत आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरुवातीला 2,63,00,000 महिलांनी नोंदणी केली होती। मात्र अंमलबजावणीपूर्वीच्या पडताळणी प्रक्रियेनंतर पात्र महिलांची संख्या 2,44,00,000 वर आली आहे। ही मोठ्या प्रमाणावरची नोंदणी व तपासणी यामुळे वितरण प्रक्रियेला थोडा उशीर झाला असला तरी सरकारकडून ऑगस्ट सप्टेंबरचे हप्ते एकत्र देण्याचा निर्णय झाल्यास महिलांना मोठा दिलासा मिळू शकतो। सध्या स्थितीत रक्कम जमा होण्याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही। मात्र याच महिन्यात 2 महिन्यांचा एकत्रित हप्ता मिळण्याची शक्यता असल्यामुळे महिलांमध्ये आशेचा किरण दिसत आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।